जुळी मुलं असूनही महिला एकदाही तपासणीसाठी आली नाही, ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून तक्रार। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल खोटा असल्याचा आमदार गोरखेंसह कुटुंबियांचा दावा, तर राज्याचा अहवाल आज येण्याची शक्यता। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची 4 सदस्यीय समितीकडून चौकशी सुरू। गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना। राज ठाकरेंनी राजकीय स्टंटबाजीसाठी बँकांचा वापर करू नये, अन्यथा रस्त्यावर उतरू, बँक असोसिएशनचा इशारा। तर मराठीच्या आग्रहासाठी कायदा हातात घेतल्यास कारवाई, मुख्यमंत्र्यांची ताकीद। वक्फवरील चर्चेदरम्यान प्रफुल्ल पटेलांनी डिवचल्यानंतर संजय राऊतांचा पलटवार। पटेल दलाल असल्याचा केला आरोप, तर अंगूर खट्टे हे म्हणत पटेलांचा पुन्हा हल्लाबोल। नांदेडच्या आलेगाव शिवारात ट्रॅक्टर विहिरीत कोसळून भीषण अपघात, 7 महिला मजुरांचा मृत्यू। मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत, तर केंद्राकडूनही 2 लाखांची मदत जाहीर। मुंबईकरांना लवकरच मेट्रो 3चं गिफ्ट मिळणार। 10 ते 15 एप्रिल दरम्यान मेट्रो 3च्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होण्याची शक्यता। दुसऱ्या टप्प्यात BKC ते वरळी नाकापर्यंत धावणार मेट्रो। राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचं थैमान, काही ठिकाणी गारपीट झाल्यानं काजू, आंब्यासह अनेक पिकांचं नुकसान। आणखी 3 दिवस अवकाळीचा अंदाज। दोन्ही देशांच्या संबंधांना हानी पोहोचवणारी विधानं टाळा, मोदींचा बांगलादेशच्या मोहम्मद युनूसना सल्ला। बांगलादेशात अंतरिम सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच दोघांची भेट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।